गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। मे महिन्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच चढला असून मराठवाड्यासारख्या भागात उष्माघाताचा धोका वाढला आहे। उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून कूलर, फॅन आणि इतर विद्युत उपकरणे वापरली जातात, पण यातूनच बीडमध्ये एक दुर्दैवी घटना घडली। उकाड्याने अंगाची लाही होत असताना कूलर सुरू करताना विजेच्या धक्क्याने 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे ही घटना घडली असून नजीर खदीर सय्यद असे मृत तरुणाचे नाव आहे। नजीर सय्यद हा मजुरीचे काम करतो। मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास तो कामावर जाण्याच्या तयारीत होता। उन्हाचा तडाखा वाढल्याने तो घरातील लोखंडी कूलरमध्ये पाणी भरत होता, तेव्हा अचानक कूलरमध्ये विजेचा प्रवाह उतरला आणि नजीरला जोराचा विजेचा धक्का बसला। यामध्ये तो जागीच कोसळला। नजीरला विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच पत्नी आणि वडिलांनी लगेचच वीज पुरवठा बंद केला। त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने अंबेजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले। रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। दरम्यान नजीरच्या पश्चात पत्नी, 8 महिन्याची चिमुकली मुलगी तसेच वृद्ध आई वडील असा परिवार आहे। घरातील एकमेव कर्ता पुरुष अचानक गेल्याने कुटुंबाचा आधार हरवला आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।